नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर जयंत नारळीकर. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै 19, 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ तसेच वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. 1957 साली त्यांनी विज्ञानात BSc ही पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटन येथील केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले. तेथे त्यांना BA, MA व PhD या पदव्या मिळाल्या. शिवाय रँगलर ही पदवी देखील मिळाली. खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार इत्यादी अनेक बक्षिसे त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात मिळवली. 1966 साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे या गणित तज्ज्ञांशी झाला. त्यांना 3 मुली आहेत, गीता, गिरिजा व लीलावती. 1972 साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र या विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. 1988 साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉक्टर नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर या नभात हसते तारे या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. तसेच पाहिलेले देश भेटलेली माणसे हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. डॉक्टर जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉवेल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडली. 4 दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही त्यांचा चालूच असतो. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. विविध मराठी नियतकालिकातून जयंत नारळीकर यांचे विज्ञान विषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगातील अनेक भाषात रूपांतर झालेली आहेत. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस ह्या काही विज्ञान कथांची पुस्तके जयंत नारळीकर यांनी लिहिलेली आहेत. तसेच अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमती जमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, फॅक्ट्स अँड स्पेक्युलेशन इन कॉस्मॉलॉजी, युगायुगाची जुगलबंदी अन विज्ञानाची, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञान गंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुड झेप, विज्ञानाचे रचयिते, समग्र जयंत नारळीकर, तसेच 7 वंडर्स ऑफ द कॉस्मॉस, सूर्याचा प्रकोप यांसारखी पुस्तके जयंत नारळीकर यांच्या नावावर आहे. 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अतिशय हुशार व लोकप्रिय वैज्ञानिकाला 1965 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. तसेच 2004 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2010 मध्ये जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर भटनागर पुरस्कार आणि MP बिर्ला हे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत.
2014 साली मिळालेला तेनाली हैदराबाद येथील नायुदम्मा ट्रस्टचा डॉक्टर वाय नायुदम्मा स्मृती पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या 4 नगरातील माझे विश्व या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा 2014 सालचा पुरस्कार मिळाला आहे. त्याची देणगी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2012 साली जयंत नारळीकर यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कारही देण्यात आला आहे. यासोबत इचलकरंजी येथील फाय फाउंडेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार जयंत नारळीकर यांच्या नावावर आहे. डॉक्टर विजया वाड यांनी डॉक्टर नारळीकर यांचे विज्ञान यात्री डॉक्टर जयंत नारळीकर या नावाचे चरित्र लिहिले आहे. तसेच खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या 1 तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे. जयंत नारळीकर यांच्या महान कार्याची दखल घेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहे. लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहअधिकारी आहेत. तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि 3rd वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयात साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना 1996 साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच डॉक्टर नारळीकर भारतातील सर्व भाषांमधील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रमही काटेकोरपणे रचण्याचे काम करीत आहेत. हे होते आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर जयंत नारळीकर. महत्त्वपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.